नंदुरबारमधील शहादा तालुक्यामधल्या असलोदमध्ये दारूबंदीसाठी महिलांचं मतदान 1216 पैकी 677 महिलांनी बजावला मतदानाचा हक्क। जिल्ह्याला निकालाची प्रतीक्षा। बीडच्या अंबाजोगाईमधील शासकीय रुग्णालयामधलं बनावट औषधांचं प्रकरण। ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा। पुरवठादारांसह संबंधित कंपनी आणि मंत्र्यांच्या चौकशीची केली मागणी। सोशल मीडियावरील पोस्टवरून झालेल्या वादामधून एका तरुणावरती 10 ते 15 जणांचा प्राणघातक हल्ला। त्याच्याच निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांची पिंपळगाव बंदची हाक। भंडाऱ्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं बाईक रॅली। चिन्मय कृष्णदासजी या महाराजांच्या अटकेच्या निषेधार्थ रॅली काढून आंदोलन। अहिल्यानगरमधील माजी नगरसेवक निखिल वारेंनी केली महिला सुरक्षेसाठी मोबाईल ॲपची निर्मिती। निडली SOS हे ॲप महिला सुरक्षेसाठी उपयोगी। प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। शासनाच्या वतीनं शिवप्रताप दिन उत्साहात साजरा। दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी शंभू बॉर्डरवरच रोखलं। 101 शेतकऱ्यांच्या जथ्यावरती पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। हिमालयामध्ये 6 वर्षांमध्ये सर्वात कमी हिमवृष्टी। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये गंगा पात्रामध्ये 40%, तर सिंधू नदीच्या खोऱ्यामधील बर्फाचं आवरण 10 ते 20% कमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।